जो शहीद झालेला आहे, या आंदोलनाच्या ताणतणावामुळे लोकनेते विजय वाकडे बाबा शहीद झालेले आहेत. या सर्वांना न्याय मिळवण्यासाठी आमची वत्सलाबाई मानवते, पोटावर नाचणारे पोलीसवाले, अजून पण आम्हाला त्या बाईला सुद्धा न्याय मिळालेला नाही. पण हे प्रशासन आज सुद्धा आमच्याकडे बघत नाही. वाकोडे साहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये फक्त लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. आणि न्याय जर मिळत नसेल तर खेचून न्याय आणण्याचं काम लोकनेते विजय वाकोडे साहेबांनी केलेलं आहे. आणि आम्हाला जरी न्याय मिळाला नाही तर कसा न्याय आम्हाला घ्यायचा हे आम्ही ठरवू. त्याच्यामुळे खचून जायचं नाही बांधवांनो. आज माझा बाप गेलेला आहे, या आंदोलनामध्येच गेलेला आहे. 11 तारखेला मला माझ्या पूर्ण परिवाराला हैदराबादला जायचं होतं. आमचे वडील म्हणले की मी कधीच माझ्या परिवाराला कुठे फिरायला घेऊन गेलो नाही, म्हणून आता हैदराबादला तुम्हाला सगळ्याला घेऊन जातो म्हणले. तिकीट काढले, सगळं केलं. आणि 10 तारखेला ते बाय घाले आला. बाबासाहेबांच्या संविधानाची विटंबना केली आणि सगळं आमचं घरदार सगळं उद्ध्वस्त करून टाकलं त्यांनी. कारण की माझं पूर्ण घर, या परभणीचा समाज न्यायाने ज्याच्याकडे बघत होता तोच माणूस गेला. तर आज आम्ही काय करायचं? बाबा आम्ही जाणार होतो हैदराबादला. 10 तारखेला त्यांनी तसं केलं. 11 तारखेला आपला इथं मोर्चा निघाला, तोडफोड झाली. पण तुम्हाला सांगतो, तोडफोड करणारे आपले सगळे नव्हते, हे रुमाला बांधून आलेले RSSचे पिळावळ होते. यांनी तोडफोड केली, यांनी गल्ले फोडले. आणि नाव कोणावर आलं तर आमच्यावर नाव आलेलं आहे. आमचे आजपर्यंत हजारो आंदोलन झाले, तुम्ही पाहिले असतील. लोकनेते विजय वाकोडेने जेवढे आंदोलन केले, एका सुद्धा आंदोलनामध्ये असं काही झालेलं नाही. मग आज ह्याच आंदोलनात असं कसं काय होतं? याच्या मागचा कोण मादरचोद माणूस आहे तो शोधला पाहिजे. ते पोलीस प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा जो घोरबांड आहे, घोरबांड जिथं जिथं गेला तिथं दंगली घडवण्याचं काम त्याने केलेलं आहे. आणि त्याला पाठवतातच फक्त दंगली घडवण्यासाठी. त्याची बदली झाली, 6 महिन्याखाली त्याची बदली झाली होती. पुन्हा त्याला इथंच तो कस काय 6 महिन्यापासून राहिला? त्याच दिवशी कस काय मोर्चा होता? मोर्चाच्याच दिवशी कस काय एवढा मोठा दंगल पेटली? हे प्रश्न आम्हाला सगळ्याला पडलेला आहे बांधवांनो. बाबाला मी म्हणलं आपण जाऊ हैदराबादला, नाही म्हणले आता जाता येत नाही. जर मी आता हैदराबादला गेलो तर माझा समाज मला म्हणाल की वाकोडेने पैसे घेतल्याने गेला, असा विचार बाबाने केला. बाबाचा विचारच असा होता, त्यांना नेहमीच बदनाम करण्याचा प्रयत्न सुद्धा समाजामध्ये झालेला आहे बांधवांनो. मला कधी कधी चिड यायची की माझे वडील एवढं निस्वार्थपणे समाजासाठी काम करतात आणि आपल्यातलेच काय बागाड बिल्ले साले बाबाच्या माघारी काय काय बोलतात त्यांना. हे माझ्या कानावर यायचं, त्रास व्हायचा मला. मी त्यांना सांगायचो, ते म्हणायचं काय विषय काय त्याचं टेन्शन घेऊ नको, बोलणारे बोलत असतात, आपण काही का कानानं ऐकायचं, दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. अशी ताकद त्यांच्यामध्ये होती. कधीच त्यांनी समाजाला अशा दुसऱ्या नजरेने बघितलं नाही. घरी आमच्या लहानातला लहान माणूस का मोठ्यातला मोठा माणूस सगळ्याला दरवाजे खुले होते. कोणाला साहेब चहा पाजल्याशिवाय घराच्या बाहेर पाठवत नव्हते. कोणाला परवानगी घ्यायची गरज नव्हती घरात यायचे का नाही तर. वरी यायचे, बसायचे. आणि त्याला न्याय जोपर्यंत मिळत नव्हता तोपर्यंत वाकोडे बाबा त्याला जाऊ देत नव्हते. आणि आज परिस्थिती अशी आहे की वाकोडे बाबासाठी न्याय मागायसाठी आपल्याला इथं बसावं लागतंय. आज एक पहिल्यांदा असं आंदोलन झालेलं आहे की माझे वडील माझ्यासोबत आंदोलनामध्ये नाही. वडिलाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये मी होतो. 7 वर्षापासून जेव्हा माझं MBA झालं, जेव्हा मी परभणीला आलो, जेव्हा या चळवळीमध्ये आलो, प्रत्येक आंदोलनामध्ये माझ्या वडिलाच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिलो. त्यांची प्रत्येक गोष्ट मी शिकलेली आहे. मला सांगितलं, मी मला पप्पा इथं काय चळवळीमध्ये तुम्ही काय करा, मला एखादं काम घेऊन द्या. तुमचं एवढं मोठं नाव आहे, अधिकाऱ्याकडे चला एक काम घेऊन द्या, एखाद्या नेत्याकडे चला, खासदाराकडे चला, आमदाराकडे चला. साहेब म्हणले बाबा आयुष्यभरात मी कधी त्याच्याकडे काम मागायला गेलो नाही. मी माझं काय कसं जगायचं जगलो. तुला काय पाहिजे सांग, तुला कमी पडत नाही. पण यांच्याकडे मी कधीच माझे हात पसरवणार नाही. तुला मी काय टेन्शन घेऊ नको, मी तुझा विचार केलेला आहे. तू परभणीत राह. हे म्हणलं आपलं काय फ्युचर काय, आपलं काहीच खरं नाही. आपलं सगळं घरदार रस्त्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. पप्पा तर काय म्हणले काय चिंता करू नको, मी 40 वर्ष समाजासाठी काम केलेलं आहे आणि हा समाज पण आपल्या परिवाराला कधी रस्त्यावर येऊ देणार नाही. हे त्यांचं नेहमीच बोलायचे ते. आणि असं आज झालेलं आहे. आज अधिकारी वर्ग जे आज चालू आहे की ते लक्ष देत नाहीत.
मला याची खात्री आज ना उद्या त्यांना कळल की बाबा आपलं जे काम आहे तुम्हाला कुठल्या कुठल्या परिस्थितीत वाकोडे साहेबांना वाचवलेलं आहे हे मला सांगायची गरज नाही. तुमच्या ऑफिसमध्ये जर तुम्ही सुरक्षित होतात तर विजय वाकोडे साहेबांमुळे होतात हे विसरू नका. अधिकाऱ्यांना माझाही सांगायचं आहे. आज तुम्हाला जर मदत करणं होत नसेल तर करू नका, पण मला यांची गरज बी नाही. माझ्यासाठी माझा आंबेडकरी समाज हे जे समाज आहे हे समाज आहे आणि समाज माझ्यासाठी जे काय करायचं ते करेल. दुसऱ्याची कोणाची मला गरज नाही, शासनाची मला गरज नाही, कोणाची गरज नाही बनवून. कारण माझ्या वडिलांनी जे चळवळ केलेली आहे कधीच राजकारण केलं नाही. राजकारण करणारे लय जण आपल्या समाजामध्ये भरपूर जण आहेत, पण चळवळ फक्त आणि फक्त आंबेडकर चळवळीमध्ये एवढं मोठं नाव करून 50,000ची अंत्ययात्रा जर कोणाची निघाली असेल तर फक्त वाकोडे साहेब आहे. एवढे आमदार होतात, खासदार होतात, मंत्री होतात, पण त्यांच्या सुद्धा अंत्ययात्रा एवढी मोठी निघत नाही. आणि त्या दिवशी मला कळलं की माझ्या वडिलांनी काय कमवलेलं आहे. आम्हाला वाटायचं आमच्या वडिलांनी काय कमवलं नाही, 1 रुपया कमवलं नाही, कमवलं तर नाहीच. माझं घर सुद्धा आमच्या आजोबाच्या नावावर, आजोबा सुद्धा माझे 2 महिन्यापूर्वी वारलेले आहे. पण मी त्या दिवशी माझ्या वडिलाची अंत्ययात्रा बघितली, त्या दिवशी मला कळलं की माझ्या वडिलांनी काय कमवलेलं आहे. आणि हेच खरी कमाई माझ्या वडिलाची आहे, हेच खरी चळवळ माझ्या वडिलाची आहे की जे महाराष्ट्रामधून आता उद्या देशाचे नेते येणार आहेत. चंद्रशेखर आझाद, काल परवा देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येऊन गेले. हे सहजासहजी शक्य नाही बांधवांनो. आणि मला हे सांगायचं की आपल्याला अजून न्याय भेटलेला नाही. पोलीस प्रशासन जे आहे, जे मोंड्याचा PI होता, जो मोंड्याचा API होता, जो त्या वत्सलाबाईच्या अंगावर गुड्डे घालून नाचला, त्या बाईला अजून न्याय भेटलेला नाही. आज ती प्राजक्ता माळी तिच्यासाठी आज ते महिला आयोग धावून आले. म्हणते प्राजक्ता माळी सोबत आम्ही अन्याय होऊ देणार नाही. मग या महिला आयोगाला मला विचारायचंय, तिला तुम्ही न्याय म्हणून द्यायले, मग वत्सलाबाईला न्याय कधी मिळणार आहे. तिला एवढं कुत्र्यासारखं मारलंय, तिला मारणारे पोलीसवाले पुरुष होते हे तुम्हाला कधी लक्षात येणार आहे. या पोलीस प्रशासनाला फक्त निलंबित करून चालणार नाही बांधवांनो. जोपर्यंत साले मायखाले बडतर्फ होत नाहीत, जोपर्यंत त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ही लढाई चालू ठेवावी लागेल बांधवांनो. कारण हे आंदोलनामधून काहीही होऊ शकतं. बाबासाहेबांना आपल्या लोकशाही दिली आणि या लोकशाहीमधून आपण आंदोलनच करून हे आपली चळवळ जिंकूया. आपल्या प्रत्येक मुलाला, जे मुलं आपल्या जेलमध्ये गेले होते, ज्यांनी चळवळीसाठी मार खाल्ला, माझे वडील सुद्धा मला सांगायचे, माझ्या वडिलांना सुद्धा 40 जण मारत होते. चळवळ सोपी नसते, चळवळीमध्ये मार खावाच लागतो. माझ्या वडिलांना 2दा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली नाशिकला, मुंबईला अटक झाली. 8 महिने जेलमध्ये राहायचे. घरी माझी आई घर सांभाळायची. चळवळ म्हणलं की लाठी होणार, मारणार, पोलीस स्टेशन येणार, जेल येणार, हे आपल्याला सेवा देणार. पण ह्याच्यातून उद्भवणारा जो पॅन्थर असतो ना, तो पॅन्थर मग कधी असं होऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. ज्या मायमाऊल्याच्या लेकरांनी मार खाल्लेला आहे त्यांना न्याय मिळवून देणार आपण 100% देणार. आणि जी चळवळ आपली बाबासाहेबाची चळवळ माझ्या वडिलांनी चळवली होती, जी थांबलेली आहे, ती पुढे नेण्याचं काम मी 100% करणार आहे हे तुम्हाला आश्वासन देतो. आणि तुम्ही माझ्या सोबत राहा, माझ्या परिवारासोबत राहा, माझ्या आईसोबत राहा. माझ्या परिवारासोबत तुम्ही असाल तर कोणाच आईला गाड्यांना तू करायची मला गरज नाही. एवढं बोलतो थांबतो. जय भीम, जय भारत. लोकनेते विजय वाकोडे, शहीद लोकनेते विजय वाकोडे. आपलं आंदोलन मागच्या 16 दिवसापासून आपलं चालू आहे. उद्या दिनांक 1 जानेवारी 2025 आहे. आंदोलन आपलं असंच चालू राहणार आहे. सर्व माता भगिनी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत याच ताकदीने उपस्थित राहा. कारण की माता भगिनी कुठल्या आंदोलनाला उपस्थित येणं ही मोठी गोष्ट आहे. घरच्या जिम्मेदाऱ्या पार पाडून आपण सर्व माता भगिनी आंदोलनाला उपस्थित राहतात. हीच आमच्या आंबेडकरी समाजाची चळवळीची ताकद आहे. आपण सर्वांनी याच ताकदीनं उद्या सुद्धा 11 ते 4 उपस्थित राहावं ही आपणास नम्र विनंती परभणी जिल्ह्याच्या आंबेडकर चळवळीच्या वतीने. धन्यवाद. क्रांतिकारी सेवक.